कल्याण अहिलानगर महामार्गावरील माळशेज घाटात भीषण अपघात झालाय। राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि स्कॉर्पिओ कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। मृतांची ओळख पटण्याचं काम सध्या सुरू आहे। हा अपघात दुपारी 2च्या सुमारास घडला। कल्याणवरून अहिलानगरकडे जाणाऱ्या एसटी बसची कल्याणकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओला जोरदार धडक बसल्यानंतर बस रस्त्यावरून थेट बाजूला झाली इतका हा भीषण अपघात होता। काही दिवसांपूर्वीच कल्याणजवळ एका अत्यंत भीषण अपघात झाला होता। कल्याण मुरबाड दरम्यान पांजरा पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झालेला। प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या इको गाडीला सिमेंट मिक्सरनं जोरदार धडक दिल्यानं इकोमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता। हा अपघात सकाळी 11:15 घडला होता। इको गाडीमधून मुरबाडमधील काही रहिवासी कल्याणच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला। या अपघातात काळी पिवळी चालवणाऱ्या चालकासहित गाडीतील सर्वात जास्त जागी मृत्यू झाला असून यामध्ये महिलांचाही समावेश होता। 26 जानेवारी रोजी जुन्नरमधील आणे येथे पिकअप आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले होते। 12 फेब्रुवारी रोजी ओतूरमध्ये शाळेच्या एसटी बसचा अपघात झाला। या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले तर मार्च 2025 मध्ये ओतूर जवळील उदापूर येथे एकाच दिवशी 3 अपघात झाले। या अपघातात 2 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले। जानेवारी ते जुलै या 2025च्या पहिल्या 6 महिन्यात संपूर्ण अहिल्यानगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर 31 अपघात झाले। या अपघातात 20 जणांनी आपले प्राण गमावले असून 30 जण जखमी झालेत। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।